सर्वांना गुड इव्हनिंग. या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 5वीचे स्कॉलरशिपचे काही प्रश्न सोडवणार आहोत. आता सध्या मी जरी इथं इंग्लिश प्रॉब्लेम्स घेत असणार, म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये असलेले प्रॉब्लेम्स आहेत, तरी सुद्धा मराठीवाल्यांचा तितकाच फायदा होईल असं मला वाटतं. कारण मॅथमॅटिक्सला लँग्वेज मॅटर करत नाही. क्वेश्चन नंबर 1 घ्या. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत हे क्वेश्चन सोडवायचे आहेत. वही सोबत घेऊन बसला तरी चालेल, म्हणजे तिथल्यानंतर लगेच सॉल्व्ह करून बघता येईल. बघा, क्वेश्चन नंबर 1 अशा पद्धतीने दिलेला आहे. व्हॉट इज सम ऑफ द फ्रॅक्शन्स 1/2, 1/3 and 1/4? So what is sum of 1/2, 1/3 and 1/4 फ्रॅक्शन्स? या फ्रॅक्शन्सची सम आपल्याला विचारलेली आहे. आता सम विचारले म्हणजे ॲडिशन करायची आहे. अँड सिम्पली फॉर ॲडिंग दीज फ्रॅक्शन्स आपण काही स्टेप्स वापरतो. बघा, 1/2 प्लस 1/3 प्लस 1/4 हे आपल्याला असं करायचं आहे. याचं उत्तर काढायचं आहे असं लक्षात येतं. आता याच्यामध्ये पहिलं ऑब्झर्वेशन आपलं असं असलं पाहिजे की सगळ्यांचे बेसेस सेम आहेत किंवा डिनॉमिनेटर सेम आहेत का. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. स्टँडर्ड 5च्या मुलांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवा की डिनॉमिनेटर सेम असल्याशिवाय ॲडिशन करू नका. ते सेम कसं बनवायचं, तर पहिल्यांदा अशा पद्धतीची जेव्हा सम तुमच्या समोर येतील, प्रॉब्लेम्स तुमच्या समोर येतील, तेव्हा आयदर या सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम बनवून घ्या. यू हॅव टू मेक डिनॉमिनेटर सेम. सो हाऊ टू डिसाइड हाऊ मच वी शुड मेक अ डिनॉमिनेटर? त्यासाठी एक टेक्निक आहे. आपण जर किती डिनॉमिनेटर बनवायचं आहे त्यासाठी एक शॉर्टकट टेक्निक अशी आहे की 2 × 3 करायचं. 2 × 3 आणि परत इंटू 4 केलं. काय झालं? 2 × 3 6, 6 × 4 24. 6 × 4 किती झाले? 24. म्हणजे 2 × 3 6, 6 × 4 इज 24. याचा अर्थ आपल्याला या सगळ्यांचा डिनॉमिनेटर किती बनवायचा आहे? 24 बनवायचा आहे. त्याला म्हणतात एलसीएम काढणे. म्हणजे एलसीएम काढलेलं थोडक्यात. मग एलसीएम आला 24. तर आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर 24 बनवण्यासाठी काय करायचं? या 2 ला जर मला 24 बनवायचं असेल तर मला 2 ला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे? हे 1/2 आहे तसंच लिहिलं. या 2 ला कितीने मल्टिप्लाय करू? 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे 12. सो व्हेन आय मल्टिप्लाय दिस 2 by 12, the denominator of this first fraction will become 24. So 1/2 into 12. आता इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 12 ने मल्टिप्लाय करायचं. Why? Because denominator is multiplied with 12. म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 12 ने मल्टिप्लाय करा. प्लस आता 1/3 याला आपल्याला बनवायचे डिनॉमिनेटर 24. म्हणून 3 ला कितीने मल्टिप्लाय करणार? बाय 8. इथे 8 ने केलं म्हणून इथे सुद्धा 8 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय 8. नेक्स्ट स्टेपमध्ये परत प्लस 1/4 ला सुद्धा याला 24 बनवायचे म्हणून इथे कितीने मल्टिप्लाय करणार? 4 6 are 24. That's why here multiply by 6, multiply by 6. Now what happens? All the denominators are same. Why? Because 2 × 12 24, 8 × 3 24, 4 × 6 24. अशा पद्धतीने सगळे डिनॉमिनेटर आपण सेम बनवून घेतले आणि ते किती बनवायचे ते याच्यावरून ठरवायचं एलसीएम काढून. नाव क्लिअर. 1 × 2 इज 1 इंटू जेव्हा मी बोलतो तेव्हा त्याचा अर्थ मल्टिप्लिकेशन असा घ्यायचा असतो. मग 1 × 2 इज 12/24 प्लस 1 × 8 इज 8/24 प्लस 1 × 6 is 6/24. Now here we can directly add numerators as all the denominators are same. सगळे डिनॉमिनेटर ज्या पद्धतीने सेम आहेत म्हणजेच आपण न्यूमरेटरची सुद्धा ॲडिशन घेऊ शकतो. सो डायरेक्टली ॲड न्यूमरेटर 12 प्लस 8 प्लस 6 आणि एकदाच सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर घ्यायचा म्हणजे 24. नाव 12 प्लस 8 इज 20, 20 प्लस 6 इज 26. 26/24. दिस इज द आन्सर. आता ऑप्शनमध्ये हे दिसतंय का बघायचं. नसेल तर ह्याला आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो. कसं? हे दोन्ही नंबर्स कोणाच्या टेबलमध्ये येतात असा विचार करायचा. तर हे दोन्ही नंबर्स 2च्या टेबलमध्ये येतात. बिकॉज 26 and 24 these are multiples of 2. ॲक्च्युली आपण टेबल फक्त 10 पर्यंत घेत असतो, पण मल्टिप्लायर जर बघितले
तर हे 2 नी ह्या दोघांना पण डिव्हिजन जात असते. बघा 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 1 जार 2, 2 2 जार 4. Now this is final simplest simplification, that is 13 upon 12. That's why this is the answer, 13 upon 12. Now 13 is a prime number, so further simplification will not be possible. So stop here and this will be the answer, 13 upon 12. तर याचं उत्तर येणार आहे 1/2 plus 1/3 plus 1/4. याचं उत्तर असणार आहे 13 upon 12. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर आता हे क्विक आन्सर काढण्यासाठी तुम्हाला ही टेक्निक जमली पाहिजे. 24 जर येत असेल तर आपण फास्ट आपल्याला आन्सर कसं काढता येईल हे बघायचं. स्कॉलरशिप एक्झाममध्ये इतकं सगळं सोडवत बसायची गरज नाही. तुम्हाला जी माहिती आहे ना ते सगळ्यांचं सेम डिनॉमिनेटर मिळेल. मग डायरेक्टली आता तुम्हाला शॉर्टकट टेक्निक सांगतो. याच्यामध्ये काय करायचं ते एवढं सगळं तुम्ही सोडवत बसायचं नाही परीक्षेमध्ये. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी सांगितलेलं. पण सोडवत असताना पेपर सोडवत असताना तुम्हाला हे सगळं करायची गरज पडणार नाही. यापेक्षा थोडंसं कॅल्क्युलेशन कमी करायचे. पेपरमध्ये काय करणार तुम्ही डायरेक्टली तुम्हाला माहिती आहे ना 2 × 3 2 × 3 6 6 × 4 24. इथं लिहा 24. बरोबर आहे 24 लिहा. आता मला सांगा इथं 2 ला 24 बनवायचं असेल तर 12 ने मल्टिप्लाय करतो. That means you multiply this 2 by 12. So here 1 × 12 is it is 12. इथं 3 ला कितीने मल्टिप्लाय करतो 8 ने मल्टिप्लाय करणार आहे. सो 3 × 8 करतो म्हणजे 1 × किती करणार 8. दॅट्स वाय इथं प्लस करायचं 8 लिहायचं. 1 × 8 is 8. इथं 4 ला 24 करण्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय करणार आहे 6 ने मल्टिप्लाय करणार आहे. दॅट्स वाय 1 × 6 is 6. आणि डायरेक्ट एकाच स्टेपमध्ये आपण उत्तर काढू शकतो. 12 + 8 20 20 + 6 is 26 upon 24. म्हणजे त्याचा अर्थ आहे 2 1 जार 2 2 3 जार 6 2 1 जार 2 2 2 जार 4. So 13 upon 12. This is known as simplified form. म्हणजे ॲक्च्युली उत्तर आपण काढलं 26 upon 24. बट सिम्प्लिफिकेशन केलं म्हणजे डिवायडेड बाय 2 याला पण केलं, डिवायडेड बाय 2 याला पण केलं. याच्यावरून 13 upon 12 हे आन्सर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण अगदी थोड्या वेळामध्ये प्रॉब्लेम सोडवायचा असतो. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नवोदय परीक्षेमध्ये सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवून दाखवायची गरज नाही. डायरेक्टली आपल्याला आन्सर मार्क करायचे. त्याच्यामुळे आन्सर लवकरात लवकर कमीत कमी वेळेत आणि ॲक्युरेट काढणं महत्त्वाचं आहे. हा एक प्रॉब्लेम सगळ्यांना समजलेला असणार आहे. तर आता स्कॉलरशिपमध्ये एक टाईप आहे तो खूप फेमस आहे. तो सारखा परीक्षेला असतो आणि त्या टाईपचा एक आपण प्रॉब्लेम सोडणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार किंवा एखादं लेटर याच्याबद्दलचा नंबर शोधून दाखवायचा असतो. तर तसा एक क्वेश्चन इथं आहे माझ्याकडे, तो सोडून बघा. इफ द सम ऑफ, बघा असा क्वेश्चन आहे, इफ द सम ऑफ 21 अपॉन, क्वेश्चन नंबर 2 आहे ना, 21 अपॉन स्टार प्लस 23 अपॉन स्टार, 23 अपॉन स्टार that is equals to 1. त्याचं 1 दिलं आहे. What same number should replace the asterisk? ठीक आहे, हे asterisk सिम्बॉल आहे. या सिम्बॉलचं नाव लक्षात ठेवा, asterisk असं या सिम्बॉलचं नाव आहे. तर आता हे सांगितलं की what same number should replace this symbol? What same number should replace this star asterisk? म्हणजे या सिम्बॉलच्या आणि या सिम्बॉलच्या जागी सेम नंबर आला पाहिजे. आणि असं केल्यानंतर ही जी सम आहे या समचं उत्तर किती आलं पाहिजे 1 आलं पाहिजे. तर आपल्याला ॲस्टेरिस्कची व्हॅल्यू काय येते हे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. नाव इन धिस केस हिअर वी कॅन इझिली डिटरमाइन. बघा इथं स्टार आहे, इथं किंवा याला स्टार म्हणतो, ॲस्टेरिस्क म्हणतो, ॲस्टेरिस्क म्हणून. आता हा पण ॲस्टेरिस्क आहे, हा पण ॲस्टेरिस्क आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे की नाही, डिनॉमिनेटर सेम आहे. सो हिअर डिनॉमिनेटर इज सेम, मग डिनॉमिनेटर सेम असलं की डायरेक्टली आपण न्यूमरेटर्सची ॲडिशन करत असतो. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा डायरेक्टली न्यूमरेटर्सची ॲडिशन करायची असते. So here as denominator is same, directly add numerators. 21 plus 23 divided by
asterisk. हे याच्या पुढची स्टेप. नाउ 21 plus 23 is 1 plus 3 is 4, 2 plus 2 is 4 divided by 6. That is equals to 1. म्हणजे 44 upon asterisk is equals to 1. ही स्टेप आहे. नाउ इट इंडिकेट्स दॅट आता हे 44 अपॉन ॲस्टेरिस्क आहे. या ॲस्टेरिस्कला आपण पलीकडे घेऊया. इथं ॲस्टेरिस्क डिव्हिजन मध्ये आहे, पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे साईड चेंज झाली तर साईन सुद्धा चेंज होत असतात किंवा ऑपरेशन चेंज होत असतं, अपोजिट ऑपरेशन होतं. इथं डिव्हिजन आहे, इकडे ॲस्टेरिस्क जेव्हा जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशन होईल. सो 44 इज इक्वल्स टू 1 इंटू ॲस्टेरिस्क. आता 1 इंटू समथिंग, 1 इंटू एनिथिंग इज द सेम थिंग. That's why 44 is equals to asterisk. म्हणजे या सिम्बॉलची व्हॅल्यू किती आली? 44 आली. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवायचा असतो. हा प्रॉब्लेम हा टाईप परीक्षेमध्ये सारखा विचारला जातो आणि याच्यावरचे प्रॉब्लेम्स, याच्यासारखे प्रॉब्लेम्स तुम्ही आणखीन सोडवा, आणखीन प्रॉब्लेम्स मिळवा आणि आणखीन प्रॉब्लेम्स सोडवा सेम टाईपचे. आणि जमते का बघा. कधी कधी याच्यात फार तर व्हॅरिएशन काय करणार आहेत, देन मेक दिस सिम्बॉल प्लस आणि निगेटिव्ह, काही निगेटिव्ह टाकतील, काही मल्टिप्लिकेशन टाकतील, काहीतरी असं टाकतील. पण तुम्हाला तो ऑपरेशन जर बेसिक गोष्टी माहिती असतील तर नक्की सोडवता येतील. जरूर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. एक अजून एक पुढचा प्रश्न आपण इथे घेऊया. एकदम सिंपल प्रश्न आहे मल्टिप्लिकेशनचा आणि खूप सोपा आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. सो क्वेश्चन नंबर 3 हियर. क्वेश्चन नंबर 3 इज रिलेटेड टू मल्टिप्लिकेशन. एकदम सिंपल मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लिकेशन में काय करायचं बघा. क्वेश्चन नंबर 3 इज 2/7 इंटू 9/11 इंटू 9/11 व्हॉट विल बी द आन्सर असं विचारलं. 2/7 इंटू 9/11. आता मल्टिप्लिकेशन जेव्हा असतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट कायमची माहिती आहे की डायरेक्टली मल्टिप्लाय न्यूमरेटर विथ न्यूमरेटर, multiply denominator with denominator. So here answer is 2 into 9 divided by 7 into 11. जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा तुम्ही असं डायरेक्टली अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करू शकता. 2 into 9 is 18 divided by 7 into 11 or 11 7 are 77. 18/77 this will be the final answer. इतके सोपे प्रॉब्लेम्स आहेत. हळूहळू आपण अवघड प्रॉब्लेम्स सोबत जाणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी रेग्युलर लेक्चर्स अटेंड करा, रेग्युलर लेक्चर्स पहा, प्रॉब्लेम सोडवत चला माझ्यासोबत. खास करून हे प्रॉब्लेम सोडत असताना तुम्ही एखादी नोटबुक आपल्या सोबत ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रॉब्लेमची रिव्हिजन करता येईल. ठीक आहे. तर अजून एक शेवटचा आपण एक प्रॉब्लेम सोडवूया आणि हा व्हिडिओ थांबवूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यापेक्षा थोडेसे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न सोडवूया. एक परीक्षेला पडलेला प्रश्न बघा. 1/3 पार्ट ऑफ अ नंबर इज 33. फाइंड द नंबर. जरा याच्याशी संबंधित असणारा एक क्वेश्चन आहे, पण तो जरा वर्डमध्ये दिलेला आहे, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम आहे. कसा सोडवायचा बघा. पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्या काय आहे. फर्स्ट क्वेश्चन येथे दिलेला आहे 1/3 पार्ट ऑफ अ नंबर इज 33. बघा क्वेश्चन नंबर 4 शब्दात दिले त्यांनी 1/3 पार्ट ऑफ अ नंबर इज 33. एक नंबर आहे त्याचा जर 1/3 पार्ट घेतला तर तो 33 येतो. That means its 1/3 part is a 33. Then find out what is the number. Find the number. तो नंबर कुठला असणार आहे. Find that number. आता इथे एक लक्षात ठेवायचं. Find that number. एक लक्षात ठेवायचं की तो नंबर इथे दिलेला नाही आहे. बरेच जण मिस्टेक काय करतील 1/3 ऑफ 33 घेतील, तर तसं बिलकुल नाही करायचं. क्वेश्चन वाचा व्यवस्थित. 1/3 पार्ट ऑफ अ नंबर इज 33. सो कन्सिडर लेट दॅट नंबर इज एक्स. तो नंबर आपण काय मानलाय एक्स मानलेला आहे आणि ह्या एक्सचा जेव्हा मी 1/3 घेतो तेव्हा त्याचं उत्तर किती येतं 33 येते असं सांगितलं. सो 1/3 ऑफ एक्स इज 33 असा क्वेश्चन वाचायचा. सो 1/3 ऑफ म्हणले की मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ऑफ एक्स इज इक्वल्स टू 33. सो 1/3 ऑफ एक्स इज 33. नाउ ॲज युज्युअल 1 into x is x
1 इंटू एक्स इज एक्स अपॉन 3, हे 3 आहे तसंच केलेलं आहे. आणि इथं न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन घेतली, 1 इंटू एक्स इज एक्स अपॉन 3 दॅट इज इक्वल टू 33. मगाच्या एका प्रॉब्लेममध्ये आपण जे केलं होतं तेच करायचं होतं. 3ला जर पलीकडे ट्रान्सफर केलं तर इथं डिव्हिजनमध्ये असणारं 3 पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये होतं. When we transfer this 3 to the right side, it will get multiplied with 33. So x is equals to, the next step, x is equals to 33 into 3. So finally x is equals to 3 3s are 9, 3 3s are 9. अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू तुम्ही 99 आहे ती फाइंड आउट करू शकता. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड यू कॅन गेट आन्सर. हा प्रॉब्लेम तुम्हाला वाटतं पडलेला पण आहे परीक्षेला. 2018 मध्ये हा प्रॉब्लेम पडलेला आहे. तर असे प्रॉब्लेम्स आपण ट्राय केले पाहिजेत. जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा. जे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजणार नाही किंवा जे अडचणीचे ठरतील ते मला नक्की व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका, जेणेकरून त्याचे सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. हवं तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांना सामील सुद्धा करून घेतो मी. ठीक आहे. सगळ्यांनी प्रयत्न करा. स्कॉलरशिप परीक्षा खूप छान आहे आणि सोपी असते. स्कॉलरशिप सगळ्यांना मिळेल की नाही याची खात्री आत्ता देता येत नाही, पण या तयारीमध्ये, या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये जे काही आपलं माइंड चांगलं तयार होतं, त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन्स काढण्यामध्ये किंवा त्या अभ्यास करत असताना आपली जी प्रिपरेशन होते ती जास्त महत्त्वाची असते. सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन गेटिंग स्कॉलरशिप, यू मस्ट फोकस ऑन युअर स्टडीज. आपोआप स्कॉलरशिप मिळेल सुद्धा आणि मेरिटमध्ये सुद्धा या. तर प्रयत्न प्रामाणिक असू द्या, एवढे जास्त महत्त्वाचं आहे. प्रयत्न फक्त प्रामाणिकपणे करायचे सगळ्यांनी. ठीक आहे.